नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर येथे छाती आलेली आहे 8.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर हवेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला इथे माझी जी गळ्याची उंची आहे ती मी 9 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। येथे मात्र तुम्ही तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आता येथे मी जसा गळ्याचा आकार ड्रॉ करते अगदी सेम तसाच तुम्हाला देखील येथे गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे बॅक पार्टला ओपन करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे असं अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या आणि त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी त्याच आकाराला फॉलो करत व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे खालच्या बाजूला देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। जर इथे आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही। त्यानंतर सगळ्यात अगोदर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना खालच्या बाजूचं, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची कटिंग तुम्हाला इथे अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर आपण हे जे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स तुम्हाला इथे संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर आता इथे हा जो गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय, तर जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या त्यावरती पुन्हा एकदा त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला कमरेच्या बाजूवरती देखील टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। टॉप स्टिच म्हणजे काय, तर दापटीप। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही येथे ही पद्धत न वापरता नॉर्मली आपण ज्या पद्धतीने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने अस्तर आणि मेन फॅब्रिकला स्टिक करतो ती देखील पद्धत येथे वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले बॅक साईडचे दोन्हीही डाट दिसत आहेत ना, त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅक डाट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅक डाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी फ्रिल घेतलेली आहे आणि तिला स्टिच करत असताना आपल्या गळ्याचं जे हे टोक दिसतंय ना खालच्या बाजूचं, तेथून अशी क्रॉसमध्ये ठेवून घेऊन मग पुन्हा जसा गळ्याचा गोलाकार दिसतोय त्या आकारात त्या फ्रिलला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि ही जी फ्रिल आहे बघा आपल्या स्लीव्जला डिझाईन येत असते त्यातमधलीच ही फ्रिल आहे, पण माझ्या क्लायंटला स्लीव्जला नको होती, ते म्हणाले की ब्लाऊज डिझाईनला यूज करा, त्यामुळे मी ही जी रेडीमेड फ्रिल आहे तिला ॲज इट इज यूज करते आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला ती बनवावी लागेल आणि या अगोदर आपल्या चॅनलवरती फ्रिल बनवायचा मी व्हिडिओ
एक्सप्लेन केला आहे पूर्ण, तो तुम्ही जाऊन बघा. जर तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल आणि तुम्हाला जर समजत नसेल की फ्रिल कशा पद्धतीने बनवून मग स्टिच करायची, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता दोन्हीही मुंढ्याच्या म्हणजेच आमोलच्या साईडला ही जी एक्स्ट्रा फ्रिल आहे तिला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरच्या लेसची निवड केलेली आहे आणि तिला आपल्या या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन हे जे खालचं टोक आहे ना तिथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या म्हणजे पलीकडच्या बाजूवरती देखील लेसला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला ही जी आपण फ्रिल जॉईन केली होती ना, त्या फ्रिलची वरची बाजू जी आहे ती अनफिनिश्ड आहे, म्हणजेच पूर्णपणे आपली ती झालेली नाही आहे. तर तिला फिनिश करण्यासाठी त्यावरती आपल्याला या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि येथे बघा, शेवटी मी गळ्याच्या मध्यभागावरती एक गोल असा गोल्डन कलरचा पॅच स्टिक केलेला आहे. इथे बघा, मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरच्या लेसचा वापर केल्यामुळे आपला गळ्याचा आकार अधिकच उमटून आलेला आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.